शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटलेत ही बातमी आता कन्फर्म झालेली आहे। कारण की या पक्षानं संसदीय पक्षाची बैठक बोलावली होती आणि त्यासाठी त्यांनी व्हीपसुद्धा जारी केला होता। आता व्हीप जारी झाल्यानंतर सुद्धा 6 खासदार या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत आणि त्यामुळं आता हे खासदार फुटलेत ही गोष्ट कन्फर्म झालेली आहे किंवा क्लिअर झालेली आहे। कारण गेल्या 2 दिवसांपासून संजय दिना पाटील असतील किंवा ओमराजे निंबाळकर असतील हे 2 खासदार पुन्हा ठाकरेंकडे परतण्याच्या विचारात आहेत अशी गोष्ट बोलली जात होती किंवा या 2 खासदारांच्या सह्या या त्या पत्रावर म्हणजे जे पत्र ओम बिर्लांना दिलं गेलं त्या पत्रावर नाही आहेत असं सांगितलं जात होतं। पण ही गोष्ट आता खोटी ठरलेली आहे किंवा हे 2 खासदार परतणार नाही आहेत ही गोष्ट सुद्धा कन्फर्म झालेली आहे। पण संजय दिना पाटील असतील किंवा ओमराजे निंबाळकर असतील हे 2 खासदार ठाकरेंकडे परतू शकतात अशी चर्चा का होत होती किंवा त्यांच्या पत्रावर सह्या नाहीत असं का बोललं जात होतं आणि ते इतर फुटीर खासदारांसोबत दिल्लीत नाही आहेत असं का सांगितलं जात होतं। त्याचं कारण म्हणजे हे 2 फुटीर खासदार महाराष्ट्रात राहून आणि आम्ही ठाकरेंकडे परत जाऊ शकतो असे सूचक इशारे देऊन एक प्रकारे शिंदेंवर दबाव आणत होते आणि हा दबाव ते नेमका कशासाठी आणत होते हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्यामुळे पडद्यामागच्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। शिवाय उद्धव ठाकरे गटाचा व्हीप नाकारल्यामुळं आणि संसदीय पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळं या 6 खासदारांवर काय कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि प्रत्यक्षात ती कारवाई होईल का या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा आणि या 6 खासदारांनी उद्धव ठाकरे गटातून बाजूला जाऊन किंवा उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात बंड करून योग्य केलं की अयोग्य केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फुटलेत अशी बातमी मीडियामधून येत होती आणि या खासदारांच्या हालचाली बघता ही बातमी खरी आहे असं सुद्धा दिसत होतं आणि ही बातमी समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे गटानं आज संसदीय पक्षाची बैठक बोलावली होती आणि पक्षाचे मुख्य प्रतोद असलेल्या अनिल देसाईंनी याबद्दल व्हीपसुद्धा बजावलेला होता आणि व्हीपमधला जो 3 ओळींचा व्हीप असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि तो व्हीप खासदारांना टाळता येत नाही आणि या सगळ्या खासदारांनी 128 म्हणजे जे संसद भवनातलं उद्धव ठाकरे गटाचं कार्यालय आहे त्या कार्यालयात बैठकीसाठी उपस्थित राहावं। आज म्हणजे 18 तारखेला ही बैठक होऊ घातली होती आणि या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष होतं। आता हा व्हीप जारी झाला हे सगळ्यांना माहिती झालं त्यामुळे मीडियासुद्धा तिथं उपस्थित होता आणि या बैठकीमध्ये फक्त 3च खासदार पोहोचलेले दिसले। म्हणजे यामध्ये अनिल देसाई, अरविंद सावंत आणि जे नाशिकचे खासदार आहेत राजाभाऊ वाजे हे 3च खासदार उपस्थित होते आणि 6 फुटीर खासदार ज्यांच्या नावाची चर्चा मीडियामधून होत होती या 6 खासदारांपैकी कोणीही उपस्थित नव्हतं। त्यामुळे आता ही फूट कन्फर्म झाली होती। आता कालपासून किंवा काल रात्रीपासून संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे दोघं किंवा या दोघांपैकी एक जण या बैठकीला उपस्थित राहील असं सांगितलं जात होतं पण तसं काही घडलेलं दिसलं नाही। जे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना दिलं गेलं त्या पत्रात या दोघांच्या सह्या नाहीत असं सांगितलं जात होतं पण ते सुद्धा खोटं ठरलंय आणि हे 6च्या 6 खासदार या संसदीय पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत। मग कालपासनं संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे गटात परत येऊ शकतात किंवा ते परतीच्या वाटेवर आहेत अशी चर्चा का होत होती किंवा तशा प्रकारचे सूचक इशारे संजय दिना पाटील त्यांच्या वक्तव्यामधून आणि ओमराजे निंबाळकर त्यांच्या कृतीमधून का देत होते तर त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ते एकनाथ शिंदेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते। आता हा दबाव नेमका कशासाठी होता तर तो दबाव होता राज्यमंत्री पदासाठी। म्हणजे आता हे 6 खासदार फुटले त्यांच्यापैकी एका जणाला राज्यमंत्रीपद दिलं जाणार आहे म्हणजे केंद्रीय राज्यमंत्रीपद दिलं जाणार आहे आणि या केंद्रीय राज्यमंत्रीपदासाठी हे दोघं दबाव आणत होते असं दिसतंय। आता एकनाथ शिंदेंनी जर आम्हाला हे राज्यमंत्रीपद दिलं नाही तर आम्ही उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकतो आणि तुमचं सगळं ऑपरेशन टायगर फेल करू शकतो असा सूचक इशारा ही लोक देताना दिसत होते आणि या लोकांनी मागं थांबण्याचं किंवा असा सूचक इशारा देण्याचं दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे
त्यांच्या जागेवर भाजपनं 2029 मध्ये क्लेम करू नये हे सुद्धा होतं. कारण की जी ईशान्य मुंबईची जागा आहे, ज्या जागेवरून संजय दिना पाटील निवडून आलेले आहेत, ती जागा भाजपची जागा म्हणून ओळखली जाते. म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या हे सातत्यानं तिथून निवडून येत होते, किंवा जे कोटक म्हणून खासदार होते ते खासदार सुद्धा या जागेवरून निवडून येत होते. आणि गेल्या निवडणुकीमध्ये जे वातावरण चेंज झालं त्यामुळे संजय दिना पाटील हे त्या जागेवरून निवडून आले. त्यामुळे 2029 मध्ये जी लोकसभेची निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये ही जागा शिंदे सेनेला सुटावी आणि त्या जागेवरून मीच उमेदवार असावा असा संजय दिना पाटलांना भाजपकडून शब्द हवा आहे. आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी मागं राहण्याचा किंवा सूचक इशारे देण्याचा प्रयत्न केला आहे असं दिसतंय. आता तीच गोष्ट ओमराजे निंबाळकरांच्या बाबतीत सुद्धा आहे. कारण की ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे खासदार आहेत आणि या जागेवर 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपला तुल्यबळ उमेदवार देता आला नव्हता. पण भाजपनं 2029साठी इथं तुल्यबळ उमेदवाराची शोधाशोध ही सुरू केलेली आहे आणि तसं तुल्यबळ उमेदवार त्यांना सापडलेला सुद्धा आहे असंच दिसतंय. आता ते नाव मी सांगणार नाही किंवा रिव्हील करणार नाही, पण भाजप या मतदारसंघामधून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करतंय आणि ती तयारी अतिशय जोमानं करतंय असंच दिसतंय. त्यामुळं या जागेवर सुद्धा भाजपनं दावा करू नये असं ओमराजेंचं म्हणणं आहे आणि तसा शब्द त्यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून पाहिजे आणि त्यासाठी ते एकनाथ शिंदेंवर दबाव आणतायत असं दिसतंय. आता हे झालं एकनाथ शिंदेंवर दबाव आणण्याचं किंवा भाजपवर दबाव आणण्याचं राजकारण, किंवा ह्या झाल्या पडद्यामागच्या गोष्टी. पण पडद्यासमोर सुद्धा ज्या गोष्टी घडतायत त्याची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. आणि ती पडद्यासमोर झालेली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे गटानं जारी केलेला व्हीप. आता हा व्हीप या 6 खासदारांनी पाळला नाही, त्यामुळं त्यांच्यावर कायदेशीररित्या उद्धव ठाकरे गट हा शिस्तभंगाची कारवाई करू शकतो आणि त्याबद्दल त्यांचं संसदीय सदस्यत्व हे रद्द करावं यासाठी उद्धव ठाकरे गट प्रयत्न करू शकतो आणि तसं पत्र ते ओम बिर्लांना देऊ शकतात. आता याबद्दल ओम बिर्ला सुनावणी घेतील, ओम बिर्ला त्यांचा निर्णय देतील आणि त्यानंतर तो निर्णय जर पटला नाही तर उद्धव ठाकरे गट हा सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो आणि सुप्रीम कोर्टात हा सगळा बखेडा चालेल असं कायदेशीररित्या आपल्याला दिसतं. आता उद्धव ठाकरे गटाच्या या बखेड्यामध्ये सुप्रीम कोर्टाची पायरी चढली जाऊ शकते अशी जरी शक्यता कायदेशीरदृष्ट्या दिसत असली तरीही प्रत्यक्षात त्या गोष्टी नीटपणे होणार नाहीत हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. कारण की शिवसेनेचं ज्यावेळी बंड झालं त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी कशाप्रकारे रोल अदा केला किंवा त्यांनी कशाप्रकारे दिरंगाई केली, कशाप्रकारे वेळकाढूपणा केला आणि ती अपात्रतेची कारवाई अजूनपर्यंत सुद्धा पूर्ण झालेली नाही आहे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी अजूनपर्यंत चालू आहे. म्हणजे त्या विधानसभेचा कार्यकाळ संपला तरीही अजूनपर्यंत ती सुनावणी पूर्ण झालेली नाही आहे. आता अपात्रतेचा निकाल आला काय आणि न आला काय, आता विधानसभेचं जे सदस्यत्व आहे ते रद्द झालं काय आणि न झालं काय त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण की विधानसभेची मुदतच संपलेली आहे आणि नवीन इलेक्शन होऊन ते आमदार आणि ते खासदार नव्यानं निवडून सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टात जी सुनावणी सध्या होते ती एक फॉर्मॅलिटी आहे किंवा कायदेशीर प्रक्रिया आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल आणि तशीच गोष्ट या 6 खासदारांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या या 6 खासदारांचा जो 2.5 वर्षांचा पुढचा कार्यकाळ आहे तो कार्यकाळ सुद्धा बिनदिक्कतपणे पार पडेल. म्हणजे आधी ओम बिर्ला टाइमपास करतील, त्यानंतर सुप्रीम कोर्ट टाइमपास करेल आणि त्यांचा हा कार्यकाळ स्मूथली पार पाडून दिला जाईल. कारण की अपात्रतेची कारवाई सुरू असताना सुद्धा हे सगळे खासदार संसदेमध्ये उपस्थित राहू शकतात, ते मतदान करू शकतात किंवा तिथल्या चर्चांमध्ये सहभाग घेऊ शकतात. तोपर्यंत त्यांच्या खासदारकीला धक्का लागत नाही आणि पुढचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ निघाला आणि त्यानंतर यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई जरी झाली तरी त्याचा काही उपयोग असणार नाही. त्यामुळं भाजपनं आणि शिंदे सेनेनं अगदी विचार करून एक प्रकारे लोकशाहीवर हा घाव घातलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टात जरी हा मुद्दा गेला तरीही ऑपरेशन टायगरला धक्का लागणार नाही आणि या 6 खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर या 6 खासदारांनी घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.